श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपल्या स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहिती आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराजच आहेत. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावाने सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाचा जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी का भिवू. चुकीचा नाहीये मी, मला कोणाची भीती, जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का घाबरू. कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. पहा किती मोठे पाठबळ मिळते. स्वामींचा अनुभव नक्की घ्या. स्वामी म्हणतात, तू फक्त आमची भक्ती कर, बाकी तुला कशाची चिंता करायची गरज नाही. आम्ही आहोत ना. स्वामींची सेवा करणाऱ्या कशाचे भय. तुम्ही पण लवकरच या महाराष्ट्रातील एकमेव आणि स्वामींच्या सेवेकऱ्यांच्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासारखेच लाखो स्वामींची भक्ती करणारे, स्वामींची सेवेचा पुण्याचा लाभ घेणारे स्वामी भक्त या चॅनलला जोडलेले आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर, आणि नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करायला विसरू नका. उपवास कर किंवा नको करू, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ तुला हे जमतं का. बाळा, स्वामी सांगतात तू मठात रोज जा किंवा तू जाऊ नकोस, ही तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाही तरी चालेल, मात्र आयुष्यामध्ये तुझ्या अहंकारावर मात कर. बघ हे तुला जमतं का. स्वामी म्हणतात, तू सोवळ ओवळ मान किंवा नको मानू, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ जमतं का तुला. तू 11 माळ जप, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच, त्यांच्यासाठी वेळ जरूर दे. बघ तुला जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊ, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का. भक्तांनो, या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला देखील जमते का बघा या चॅनलला सबस्क्राईब करून. स्वामी म्हणतात, नको शोधू तू मला, स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ, मी तुला नक्की दिसेल. बाळा, स्वामी सांगतात, देवाने आपल्या शरीराच्या रचनातच अशी केली आहे. आपण स्वतःची पाठी थोपू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच तर माणसाला ही चिंतकाची आणि निंदकाची नेहमी आवश्यकता असते. स्वामी म्हणतात, माझं तुझं छोटं मोठं आपलं परक मनातून काढून टाका, मग सगळं तुझं आहे आणि तू सर्वांचा. चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात. वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर देवाचे स्मरण करतात, त्यांचे आभार मानतात. स्वामी म्हणतात, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर किंवा कुरूप बनवत असतात. सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायमच उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूंकडून ठेवा तर इतरांकडून नाही. अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील. एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर सन्मान दाखवतील. फक्त अंतमनाने साथ द्या. स्वामी म्हणतात, माणसाने शिकणार आणि संस्कार, व्यापार आधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच गोष्ट अवघड राहत नाही. कुणी तुम्हाला मूर्खात काढलं म्हणजे तुम्ही मूर्ख झालात असं नाही, तर तुम्ही त्यावर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाचा त्याने घात केला असा त्याचा अर्थ आहे. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले असते. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगलेच असते. स्वामी म्हणतात, जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढी जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधकांची गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवितात. विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात. आणि हे दोघेही निघून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही. समाज फुकटात यांना तुम्हाला देऊन टाकतो. त्यांच्यावर चिडू नका, त्यांचे कायम स्वागत करा, कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरेच आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची आणि दूरची माणसे. चांगला माणूस सहन करतो आणि शांत राहतो, म्हणून वाईट माणसं मोठी होतात. तसंही चांगल्या माणसाला दुसरा चांगला माणूस येऊन मिळत नाही. ते नेहमी समांतर चालतात, म्हणून चांगले माणसं नेहमीच एकटे पडतात. या उलट वाईटांना भरपूर वरदान असतं. एका वाईटाला लगेच तातडीने दुसरा येऊन मिळतो, दुसऱ्याला तिसरा, आणि लगेच त्यांचा संघ तयार होतो. ज्या माणसाच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते न मागता मिळणार आहे आणि ते कधीच मिळणार नाही. ते जग पछाडलं तरी मिळणार नाही.
निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीमध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात. कोणाचीही सवय लावून घेणारा विचार करा. कोणालाही हृदयाजवळ ठेवताना विचार करा. उद्या ती व्यक्ती सोबत असेल किंवा नसेल काय माहिती. जी व्यक्ती जीव लावते ती व्यक्तीच एक दिवस जीव घेऊन जाते. आठवणी छळतात, मन कशातच लागत नाही. परत कोणाला जीव लावावा वाटत नाही. सर्वांशी हवं तेवढं बोला, पण वेळ आली की एकटं राहता आलं पाहिजे. कोणाच्या सोबतीची अपेक्षा कधीच करायची नाही. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर कोणीतरी भेटत राहील. आठवणी सोबत पुढच्या प्रवासात हसत समोर जायला हवं. सगळे म्हणतात आयुष्यात एकदा मिळलं ते भरपूर जगायचं असतं, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते. म्हटलं चला सुरुवात करू तर स्वतःसाठी जरा जगून बघू. कर्तव्याच्या लोडापुढे नंदी बैल हा झालतो. मग संपेल जबाबदारीचं ओझं. मग तेव्हा कळेल की आता आपण काहीच उपयोगी नाही. सगळ्यात चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकांत ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादांचा एक प्रचंड वादळमय निवाद राहावा. यासाठी खूप आयुष्य उधळलं. अनेक वादवृंद माझ्याभोवती निर्माण झाले. अनेक वादवृंदांनी मला नेकलेपणांनी वळवलंही. वादवृंदापेक्षा जर स्तर महत्वाचा, संगीतीपेक्षा मी वादळावर जास्त भालते. स्वामी म्हणतात आयुष्यात घाबरू नका. संकट येतील त्यांचा सामना करा. यशस्वी व्हा आणि या जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणंही साहजिक आहे म्हणा, पण आपलं वास्तवही विसरायला नको. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होतं, वास्तविक आयुष्य नाही. मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं. शेवटी तुम्ही जगलात तर वास्तव न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल, साथ नाही. म्हणून वास्तव जगत कधीही चांगलं. जगणं खूपच सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमगलं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं तो दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांची साथ सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आयुष्यात संकटे येतील त्यांचा सामना करा, कारण जेव्हा सामना कराल तेव्हा यश नक्की तुम्हाला मिळेल. स्वामी म्हणतात तुम्ही माझ्या नावाचा जप करा, मी तुम्हाला कधीही अडचणीत सापडू देणार नाही. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करा. या जपाने आयुष्यात ती गोष्ट घडते जे आपल्यासाठी अशक्य आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी.
स्वामी म्हणतात ओठी तेच पोटी, अर्थात बोलावे तसे वागावे. आयुष्यात माणसाचा स्वभाव असा नसावा. बोलेल काही एक, करेल काही एक आणि वागेल काही एक. आपला स्वभाव आपल्या बोलण्यानुसार असेल तर कधीही आपण चुकीचे ठरले जाणार नाही. करावे तसेच भरावे, अर्थात जसे कृत्य करू तसेच परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे पहिले कृत्यावर लक्ष द्या, तुम्ही काय करत आहात. जोवर तुमचे कृत्य हे चांगले नसतील तोवर तुम्ही चुकीचे आहात. आपले कृत्य हे सुधरवा, कृत्यावर लक्ष देवा. कारण आपले जसे कर्म असतात आपल्याला त्यांचे फळ तसेच मिळते. कर्मासारखे फळ या जगाचा नियमच आहे हा. तर आपण जे करेल तसेच आपल्याला उलट मिळेल. जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसेच मनाने मनाला जिंकता येते. शरीराचा रोग कडू औषधीने बरे होतात तर मनाचा रोग गोड भाषाने बंद होतात. आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, प्रेम हा शब्द, प्रेम ही गोष्ट तुम्हाला खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत घेऊन जाईल. प्रेम आणि गोडवा असला तर आपण सर्व काही करू शकतो. ध्येयापोटी असली फळे गोमटी, ध्येय करणाऱ्याला नेहमी सुरुवात ऐकण्यास मिळतात. ध्येयाचा अतिरेक झाला की त्याला दुर्गुणाचे स्वरूप येते. ध्येय हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटले तितके वाढते. ध्येयाने चला धर्माच्या मार्गावर. ध्येय ही एक मोठ्यात मोठी शिकवण आहे. ध्येयशाली पुरुष संकटातही कितीतरी अनुभव काढतात. ध्येयशाली पुरुष संकटातही रस्ता काढतात. संकट आहे म्हणून घाबरू नका, त्या संकटांचा सामना करा, त्याशिवाय यश नाही. सतत दक्ष राहणे हीच स्वातंत्र्याची किंमत आहे. जे ही किंमत देत नाही त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही आणि आधीच मिळालेलं असेल तर ते टिकत नाही. जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही. आयुष्यात अडचणी आहेत, अडचणींचा सामना करा. जोवर अडचणी तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर यश तुम्हाला मिळणार नाही. अडचणी ह्या येतात. अडचणींचा सामना करून जो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो तोच खरा स्वाभिमानी होय. मनात प्रत्येक गोष्ट असते, पण जोवर आपण यशस्वी होत नाही तोवर लोकांना सुद्धा कळत नाही. काळजी करू नका, यश तुमचे वाट पाहत आहे. होय, थोडेसे प्रयत्न मात्र नक्की करावे लागतील. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, जेव्हा यशस्वी व्हायचंय तेव्हा तुम्हाला कष्ट, मेहनत करावी लागणार. तुम्ही जोवर मेहनत करणार नाही तोवर यश तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही.
ध्येयामध्ये धावता धावता लोक निंदेकडे लक्ष देऊ नका. जर खरंच आयुष्यात व्हायचंय यशस्वी तर या लोकांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जे दुसऱ्याचं स्वातंत्र्य त्यांना त्यापासून वंचित ठेवतात ते लोक आयुष्यात खूप चुकीची गोष्ट करताय. आयुष्यामध्ये ध्येय हे एक असे रामबाण औषध आहे की त्यामुळे जे दुःखातील आनंद वाटतो तोही तोच. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ. नम्रता हाच सर्व धर्माचा आधार आहे. नम्रता हीच अनेक गुणांची जननी आहे. नम्र झाला भूता तिथे कोंडीत अनंता. आयुष्यात लक्षात ठेवा, परिस्थिती जवळून घ्या पण लाचारी पत्करू नका. अडचणी व अडथळे या सद्गुणांच्या खाणी आहे. जो परिस्थिती जितकी जास्त आयुष्यात जवळून घेऊ शकतो तो तितका जास्त टिकून राहू शकतो. परिस्थिती सुधारत नाही तर त्यात बदल आणून आपल्याला सुधारावी लागते. पुस्तक म्हणजे खिशातील बाग होय. त्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी सापडतात ज्या आपण कधी विचारही केल्या नव्हत्या. पुस्तक म्हणजे नेमकं काय तर पुस्तक म्हणजे ती वस्तू जी आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश देईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले शेजारी असे नसावेत. एका कथेमार्फत आज तुम्हाला ते गोष्ट सांगतो. लक्षपूर्वक ऐका, भाग्यवंत ठरसाल. भगवानराव जाधव चांगले गब्बर श्रीमंत होते. गावात त्यांचे मोठे किराणा मालकीचे दुकान होते. धंदा तेजीत चालत होता पण ते एक नंबरचे कवडचुंबक होते. पैसा खर्च करायचे म्हटले की त्यांना अंगावर काटा येत असे. बायको मुलांसाठी तर सोडाच पण स्वतःसाठीही कधी वायफळ खर्च करत नसत. मग दानधर्म देणगी या खूपच दूरच्या गोष्टी झाल्या. आजूबाजूच्या दुकानात भीक मागणाऱ्या भिकारी त्यांच्या दुकानात फिरकतही नसे. गावातल्या सर्वांनाच त्यांची खाती माहीत होती. चुकून एखादा नवीन भिकारी त्यांच्या दुकानासमोर उभा राहिला तर ते लागलीच त्याच्यावर खेकसत. चल चालता हो इथून, भीक मागायला हेच दुकान तुला दिसले का? गावातले लोक भगवानरावांना भिवून होते पण त्यांची पत्नी भगवती ही मात्र फार प्रेमळ आणि सालस होती. अड्डी अडचणीत असलेल्या लोकांना ती मदत करत असे असे तिला सतत वाटत असे. पण आपल्या नवऱ्यापुढे तिला काहीही चालवता येत नसे. एके दिवशी गावातले काही लोक भीतभीतच भगवानरावकडे वर्गणी मागायला म्हणून आले. गावातल्या गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायला गावांचा माणूस होता. भगवानरावाकडून फूल न फुलाची पाकळी मिळावी एवढी त्यांची अपेक्षा होती. पण भगवानरावांनी तडकाफडकी नकार दिला. असा जर मी देणगी देत सुटलो तर मला रस्त्यावर यायला फार दिवस लागणार नाही. आणि देवाची काळजी तुम्ही कशाला घेताय? तो आपल्या मंदिराची काळजी घ्यायला समर्थ आहेच की.
भगवानरावांनी असं तिरंपाड उत्तर दिल्यावर कोण काय बोलणार. त्यांच्या घराच्या शेजारीच आनंदा नावाचा एक शेतकरी त्याचं घर होतं. भगवानरावासारखा तो श्रीमंत नव्हता, पण खाऊन पिऊन सुखी होता. त्याच्या परसात त्याने सीताफळाचे झाड लावले. मोसमात त्या झाडाला एवढी मोठी सीताफळे लागायची की जाणारे येणारे थकून त्या फळांना पाहायचे, पण आनंद कोणाला सीताफळे विकत नसे आणि वाटतही नसे. भगवानराव नेहमी त्या झाडाकडे पाहून त्याच्या भाग्याचा हेवा करत असत. ती मोठाली सीताफळे पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटत. भगवानरावांना 9-10 वर्षाचा मुलगा होता. त्याचे नाव सोहन. त्याला फळांची खूपच आवड होती, पण पैसा खर्च करायला नको म्हणून भगवानराव घरी फळ आणत नव्हता. भगवती मात्र कधी केळी अथवा बोर त्याला आणून द्यायची. एके दिवशी सोहननं आनंदाच्या परिसरात शिरून झाडावरची चांगली 3-4 मोठाली सीताफळ चोरून आणली. भगवतीने ते पाहिलं तसा त्याचा कान पकडला आणि रागाने म्हणाली, बाळा, अशी चोरी करताना तुला लाज कशी वाटली नाही? सोहननं आधी आपला कान सोडून घेतला. मग आईकडे पाहत तो म्हणाला, असं काय ग वाईट केलंय मी? मला फळं आवडतात हे तुला माहीत आहे. त्यातून ही सीताफळे किती मोठी आहेत. एवढी सीताफळे झाडाला लागलेली असतात, पण शेजारचे आनंदराव कधी आपल्याला देतात का? आणि ही काही माझ्या एकट्यासाठी आणली नाही. यातले मी तुला एक देणार आहे आणि बाबांना एक देणार आहे. त्यांची सीताफळे देखील खायची इच्छा आहे. भगवानराव नेमका त्याच दिवशी घरी आला होता. शेजारच्या खोलीत बसून त्या दोघांनी बोलवणे ऐकत होता. सोहनचे बोलणे ऐकून त्यावर खुश झाले. काय चुकीचे वागला आहे तो? शिवाय 4 सीताफळे तोडली म्हणून काय जगबुड होत नाही. आनंदाला तर ही गोष्ट कळणारही नाही, पण भगवतीला मात्र राग आला. सोहनच्या पाठीत तिने धपाटा घातला. चोर तो चोर व शिरजोर असा सफाईनं तुझी चोरी लपवणार आहे का? आनंदा आपल्याला सीताफळे देत नाही म्हणून ती चोरून आणणे हा कसला न्याय? पण आई, चूप, एक शब्द बोलू नकोस. एवढं तोंड वर करून बोलला आहेस तर मला सांग, एखादी वस्तू खूप मोठ्या प्रमाणात तुझ्याकडे असली तर तू कोणाला वाटली असती का? दुसऱ्याच्या कंजूषावर बोट दाखवण्याआधी तू स्वतः कसे वागतो ते बघ. या माणसाआधी पाहावं की आपण स्वतः कसे आहोत. सोहन आईचे बोलणे ऐकून चांगलाच सटपटला. भगवानरावांचाच मुलगा असल्याने त्यालाही अंगात थोडासा स्वार्थीपणा आणि कंजूसपणा उतरला होता. पण आई, कोणाला काहीच द्यावे असं माझ्याकडे काय आहे? सोहन आपली सफाई पुढं करत म्हणाला. भगवतीने त्याच्या हातातली सीताफळे काढून घेतली. ज्याला द्यायची दानत नसते त्यानं दुसऱ्या वस्तू हिसकावून घेतलू नये. जरी तू मोठेपणाचा आणवाणत असला तरी तू कसा आहेस ते मला माहिती आहे. तू शेजारच्यावर टीका केलीस, पण तुझे बाबा कसे आहेत? एवढा पैसा जवळ असताना त्यांनी तो कधी गरजवंतांसाठी वापरला आहे का? साधी गणेश मंदिरासाठी त्यांनी देणगी सुद्धा दिली नाही. माणूस धनाने मोठा असून चालत नाही, तर तो मनाने मोठा असावा लागतो. शेजारच्या खोलीत बसून ऐकणारे भगवानराव आपल्या पत्नी भगवतीचे बोलणे ऐकून मनोमनी खजील झाले.
उठून ते तिथे आले. भगवतीला म्हणाले, आता पुरे झाले. अजून लहान आहे तो. त्याला सीताफळे खावीशी वाटली म्हणून ती तोडून आणली. त्याला सारखं सारखं चोर म्हणू नकोस. मी त्याला सत्य काय आहे ते सांगितलं. भगवती शांतपणे म्हणाली, जर एखाद्याने गरजेपोटी तुमची तिजोरी लुटून नेली तर तुम्ही गप्प बसणार आहात का? त्याला तुम्ही चोरच म्हणणार ना. मग सोहम वेगळा मांडपंट लावण्यात काय अर्थ? भगवानरावांनी आवंडा गिळला. मग भगवतीची माफी मागत ते म्हणाले, सोहनच्या डोळ्यात अंजन घालता घालता तू माझ्या डोळ्यातही अंजन घातलं आहेस. मी आता पूर्वीसारखा वागणार नाही. भगवतीची सीताफळे आनंदच्या घरी नेऊन दिली. सोहनच्या वतीने तिने त्याची क्षमा मागितली. आनंदलाही आपली चूक समजून आली. दुसऱ्या दिवशी भगवानरावांनी गणेश मंदिराला चांगली 10,000ची घसघशीत देणगी दिली. आनंद सोहनला डझनभर सीताफळे घेऊन आला. आपण शेजारी आहोत हे आजच मला समजले, तो भगवानरावांना म्हणाला. हो, मलाही ते आजच समजले. शेजार धर्म, माणुसकी धर्माएवढे सर्वश्रेष्ठ धन आणखीन कोणतेही नाही. नवऱ्यामधला हा बदल पाहून भगवती प्रसन्नतेने हसली. आयुष्यात अडचणी येतात, त्यांचा सामना करा. जेव्हा तुम्ही अडचणींचा सामना कराल तेव्हा यश तुम्हाला मिळेल. आयुष्यामध्ये अडचणी येतील, पण त्यांना विश्वासाने सामोरे जा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचे असेल तर येणारे 3 मिनिटे लक्षपूर्वक ऐका. एक अशी कथा जी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. त्या कथेमार्फत तुम्हाला जे काही हवंय ते मिळू शकतं. तर चला आज ती कथा आपण ऐकूया. त्या कथेमध्ये तुम्ही रमून जाल म्हणून त्याआधीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भीम थंडीच्या जंगलात अनेक प्राणी राहत होते. तिथल्या राजाचे नाव होते शेर बहादूर. नावाप्रमाणेच तो शूर, पराक्रमी होता आणि कल्याव्या संगीन होता. गाण्याची त्याला खास आवड होती. राजदरबारातले कामकाज आटोपले की त्याचा सारा वेळ कोकिळा, मैना यांचे गाणे ऐकण्यास जायचा. शेर बहादूरचा एकच असा मित्र होता. खास असा मित्र, स्वतःपेक्षा त्याच्या स्वतःवर जास्त विश्वास नव्हता, पण त्याच्या त्या मित्रावर जास्त विश्वास होता. तो म्हणेल ती पूर्व दिशा. त्या मित्राचं नाव होतं साधूराम. पण जास्त विश्वास होता तो साधूराम म्हणाला तर महासंदुदींचा होता. आपलं 7 बांधव असून इतर कोल्हे त्यांच्यापासून दूर राहत होते. अर्थात ही गोष्ट माहीत असूनही साधूराम तिकडे कानाडोळा करत होता. त्याचे लक्ष होते ते धनाच्या गोळ्यावर. शेर बहादूरचे नाव पुढे करून तो अनेकांना त्रास देत होता. दमबाजी करून त्याने लुबाडत होता. जगत्या नाक्यावर तर त्याची अरेरावी जास्तच चालायची. भरमसाठ कर लुबाडत होता. जाकत नाक्यावर त्याची अरेवारी जास्त चालायची. तो जास्त कर आकारून तो वरचा सगळा माल परस्पर आपल्या खिशात सारायचा. त्याच्या या जाचाने सगळेच पशुपक्षी त्रस्त झाले होते. मग मांजरांच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा प्रश्न पडला होता. साधूराम बद्दल शेरसिंहला काही सांगावं तर सांगण्यावरच गच्चीत यायची वेळ येणार होती. शेर बहादूर अखेरीस आपल्या मित्राचे म्हणणे खरे मानणार होता. म्हणूनच होणारा त्रास सर्व पशुपक्षी
निमूटपणे सहन करत होते. एकदा साधूराम फिरत फिरत कितीतरी बनाजवळ आला. पाहतो तर काय, त्याला अनेक हत्ती केकळी खाताना दिसले. कोळी लुसलुसू वेळू खात होते. ते पाहून साधूरामच्या मनात दृष्ट विचार आला. जरा आपण डरावलं धमकावलं तर त्यांच्याकडून आपल्याला खूप पैसा कमावता येईल. तसा साधूराम तनतन त्यांच्या जवळ आला. त्यांना पाहून एक दंत हत्ती पुढे आला. तो त्या कळपाचा प्रमुख होता. साधूरामना वृद्ध दृष्टपणाची गोष्ट त्याच्या कानावर आल्या होत्या, पण तो अजून तरी साधूराम त्यांच्या वाटेला गेला नव्हता. आता तू इकडे कसा काय, एकांताने विचारले. म्हणजे मी कोण आहे तुला माहीत नाही का? साधूराम रागाने म्हणाला. माहीत आहे ना, मग उंटासारखा हा प्रश्न कसा विचारतोय? या बनाची तर तुम्ही पुरती वाट लावली आहे. हे बन आमचं आहे आणि आम्ही त्याची वाट लावत नसून आमचे अन्न आम्ही खात आहोत. पण हे वन राजाच्या हद्दीत येतं ना? हो, पण हे वन आम्हाला बक्षीस देण्यात आलं आहे. या वनावर म्हणूनच केवळ हत्तींचा हक्क आहे. तसा लेखी करारही झाला आहे. तुला कसली शंका वाटत असेल तर तू शेरबहादूरला स्वतः विचारेन की सोडतो काय. असा जर प्रत्येकाला एक एक भाग देण्यात आला तर राजाकडे राहायला काहीच राहणार नाही. साधूराम डोळे बारीक करत कपटी स्वरात म्हणाला. एकदंत त्याचे बोलणे ऐकून विचारात पडला. साधूराम सारखा धूर्त लोभी प्राणी आपल्या फायद्यासाठी इतरांमध्ये वितुष्ट निर्माण करायला मागे पुढे पाहणारा नव्हता. शेरबहादूरला खोटे नाटे काहीतरी सांगून त्याने कान फुकले तरी बस होणार होते. जंगलातील शांतता आपसूक धोक्यात येणार होती. साधूराम हवे तर आपले दोघे शेरबहादूरला भेटायला जाऊ, एक दंत सावधपणे म्हणाला. पण आतल्या गाठीच्या साधूरामने त्याला धोका अचूक ओळखला. एक दंत समोर असताना त्याला आपल्या मित्राच्या शेरबहादूरचे कान फुकता येणार नव्हते. त्याने तर एक दंतला धडा शिकवण्याचा मनोमन निश्चय केला होता. हा एक दंत स्वतःला समजतोय तरी कोण? जंगलातले इतर सर्व प्राणी मला घाबरतात आणि हा मला घाबरत नाही म्हणजे काय? याचं नाक मी माझ्या पायावर घासायला लावेन तरच नावाचा राम बहादूर. काही नको मला काय एवढेच काम आहे. साधूराम तन तिथून निघून गेला. हे काही चांगले झाले नाही हे एक दंताने ओळखले. एका बाजूला बसून तो यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करू लागला. तोच त्याच्या कानावर मिंटी खारुताईचा आवाज आला. एक दंत दादा, मी तुला मार्ग सुचवू का? मिंटीने त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. तू काय मार्ग सुचवणार? शेरबहादूर आपल्या मित्राशिवाय इतर कोणाचंच खरं मानतो का? ते काही मला नाही माहीत, पण तू राधागाईची मदत घेतली तर मार्ग नक्की मिळेल. ती मार्ग काढू शकेल. आपल्या जंगलातली ती सर्वात हुशार म्हणून ओळखली जाते. शेरबहादुरी तिचाच सल्ला घेतो. एक दंतला तिचा तो सल्ला पटला. लागलीच तो साधा राधागाईला भेटायला गेला. साधूरामचे आणि आपले बोलणे त्याने तिच्या कानावर घातले. आपल्याला वाटत असलेली भीतीही त्याने राधाला बोलून दाखवली. ऐकून फारच गंभीर समस्या आहे. राधा कान हलवून म्हणाली. आपण कोणीही ही गोष्ट शेरबहादूरच्या कानावर घातली तर तो त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी हा सूर्य, हा जयद्र या गोष्टीचा वापर करावा लागणार आहे. आता तू जा, काय करायचं ते मी पाहते.
एकदंत जाताच राधाने काही विचार केला. मग ती लगबगीत घराबाहेर पडली. साधूराम डुलत डुलत आपल्या घरी चालला होता. आपली अचानक भेट होत आहे असं दाखवत राधा त्याला पाहून थांबली. साधूरामही थांबला. एकतर राधा जंगलात फारच लोकप्रिय होती, शिवाय ती चांगली ज्योतिषी आहे हे सर्वांना माहिती होते. तिने सांगितलेले भविष्य आजवर खरे ठरीत आली. अरे साधूराम, मी तुझ्याकडे निघाले होते, राधा गोड आवाजात म्हणाली. का, काही विशेष? विशेष असं काही नाही. काल पौर्णिमा होती ना. मी ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करत होते. गेले काही दिवस भविष्य बघत असं म्हणत होते. म्हणून आज मी तुझी कुंडली पाहिली. काय काय आहे माझ्या भविष्यात ते असं रस्त्यावर कसं सांगता येईल? मग आपण जाऊया का घरी? नको, त्यापेक्षा तू माझ्या घरी ये. मी जेवणासाठी तुझी वाट पाहीन. तिथे मी तुला तुझे भविष्य सांगेन. राधाने आपल्याला काहीतरी आठवल्याचा अनिवार्य केला. मग साधूराम घरी यायला सांगून निघून गेली. घरी यायला निघालेला साधूराम मग उलट्या पावलाने चिंटू संशयाच्या मिठाई भांडारावर आला. चिंटू रस्सा गुलाबजाम बनवण्यात मग्न होता. साधूरामला पाहून त्याने न पाहिल्यासारखे केले. फुकटची मिठाई घेऊन जाणाऱ्याचे स्वागत कोण करणार? एरवी ही गोष्ट साधूरामच्या लागलीची लक्षात आली असती, पण या क्षणी तो काहीसा हवेत तरंगत होता. आपले भविष्य खूपच चांगले असणार म्हणून राधा आपल्याला भेटायला आली असे त्याला वाटत होते. राधासाठी त्याने 1 किलो खवा बर्फी घेतली. कधी नव्हे त्या बर्फीचे पैसे दिले. इकडे तिकडे वेळ काढून तो राधाच्या घरी आला. राधा त्याचीच वाट पाहत होती. हसून त्याचे स्वागत करून तिने त्याला बसायला खुर्ची दिली. साधूरामने बर्फीचा पुडा टेबलवर ठेवला. स्वार्थी अपमन बोलीत कसे वागता ते तिला माहीत असल्याने तिने पुड्याकडे पाहिले सुद्धा नाही. हा, आता काय सांगायचे ते सांग, साधूराम अधीरतेने म्हणाला. राधाने 1-2 पंचाक आणि कुठली तरी कुंडली काढली. साधूराम, या क्षणी तुझे ग्रह गतिमान आहेत. एखादा मोठा संकल्प तू सोडायचा असेल तर तो तू सोड. तो अवश्य पूर्ण होईल. तसा एखादा विचार तुझ्या मनात आहे का? साधूराम काहीसा विचारात पडला. मग त्याने मान हलवली. हो आहे, पण एवढ्यात तरी तो मी कोणाला सांगणार नाही. राधा हसली, म्हणाली. हो, मला माहित आहे. शेर बहादूरला बाजूला सारून तुला राजा बनायचे आहे ना. साधूरामने आ वासला. मग तो गालातल्या गालात हसला. राजा व्हायचे माझ्या भविष्यात आहे का? हो आहे ना. तेच सांगण्यासाठी तर मी तुला बोलावले आहे. पण त्यासाठी तुला थोडे डावपेच खेळावे लागतील. इथं तुला जिथे जिथं फूट पडावी लागेल. शेर बहादूरचे कान भरावे लागतील. एकदा का शेर बहादूरचे नाव खराब झाले की राजा तू झालास म्हणून समज, पण मला विसरू नकोस म्हणजे झालं. साधूरामला एवढा आनंद झाला की तो हातपाय उडवत थोडा वेळ नाचतच राहिला. एवढं हरवून जाऊ नको, अजून तुला बराच पल्ला गाठायचा आहे. राधा त्याच्या मूर्खपणाला मनातल्या मनात हसली. लोभी स्वार्थपणाच्या ज्याच्या अंगात असतो तो आपल्या अहमपणाच्या भरात एखादी चूक नक्कीच करतो. राधा, आजच मी एकदंत बरोबर भांडण करून काढले आहे. तिच्या विरुद्ध कान भरायला आता मला फारसा वेळ लागणार नाही. त्या मूर्ख बेकर शेर बहादूरचं काय घेऊन बसली आहेस? मी सांगेन त्याला. डोळे झाकून तो विश्वास ठेवेन. खरं तर तो एक दिवस त्याला बाजूला सारून मी त्याची गद्दी घेणार आहे.
फारच छान, राधा हसली. मग कोपऱ्यात टांगलेला पडदा तिने बाजूला केला. उडाली तो थरथर कापू लागला. आता सारवासी करावं वाव नव्हे, तिचं पितळ उघडं होतं. राधा, मी तुला खूप आभारी आहे. असल्याचा दगाबाज मित्रापेक्षा शत्रू बरा, शेरबहादूरने डरकाळी फोडली. तसा साधूराम पळस सुटला. मग पळून पळून तो कितीतरी पळाला. शेरबहादूरने त्याच्यावर झडप घालून त्याला मारून टाकले. पुढे शेरबहादूर स्वतःच्या जातीने सर्व कारभार पाहू लागला. सर्व प्राण्यांची सुटकेचा सुस्कार फोडला. स्वामी म्हणतात, काळजी नका करू, संकटे येतात ते जातील सुद्धा, माझ्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात फक्त विचार करून कामे नाही होत, तर आपल्याला काही युक्त्या सुद्धा लढवाव्या लागतात. प्रत्येक गोष्ट हे आपल्या मनासारखी तेव्हा येते जेव्हा आपण प्रयत्नासोबत थोडा दिमाग वापरू. महेश सरकारी खात्यात चांगल्या हुद्द्यावर कामाला होता. लहानपणी त्याचे वडील वारले होते, पण माणिकबाईने हिम्मत न हारता काबाड कष्ट करून त्याला वाढवले होते. घरचा एकुलता एक म्हणून अनेकांनी त्याला आपला जावई बनवून घ्यायचा प्रयत्न केला, पण महेशने आधीच रेखा नावाच्या तरुणीशी आपले लग्न जमवले होते. रेखा दिसायला सुंदर होती, शिवाय तिचे घराणेही घरंदाज होते. माणिकबाई हसत लग्नाला संमती दिली, पण आपल्या सुनेशी आपलं किंचितही पटणार नाही हे त्यांना कुठं माहिती होतं. रेखा चांगली शिकलेली होती, सवरलेली होती, तर माणिकबाईंच्या अक्षरांचा गंध नव्हता. आधुनिक जगात रेखा वावरलेली असल्याचे तिचे वागणेही तसेच होते. जुन्या विचारांचा आणि नव्या विचारांचा संघर्ष होणे अटळ होते. रेखा जे करेल ते माणिकबाईंना आवडत नसे, तर माणिकबाई जे करत ते रेखाला आवडत नसे. भांडण झाले की रेखा नेमकी त्याच्या अशिक्षितपणावर बोट दाखवे. माणिकबाई एकदम हिरमुसक्यासारखी होत. आपल्या निरक्षता त्यांचा राग येई, पण त्या दोघांना माहिती नव्हते की आपल्या भांडणाचा महेशला किती त्रास होत आहे ते. महेशची अवस्था अडकतीत्या सापडली. सुपारीसारखी झाली होती. ती आईलाही प्रिय होता आणि पत्नीलाही प्रिय होती. आईला बोलावे तर ती दुखावणार होती, पत्नीला बोलावे तर ती नाराज होणार होती. याचा परिणाम आपसूक त्याच्या कामावर झाला होता. कधीही चूक न करणाऱ्या महेशच्या हाताहून वारंवार चुका होऊ लागल्या होत्या. अखेसी त्याच्या साहेबांनी त्याला बोलावले होते. आपुलकीने त्याला त्याची चौकशी केली होती. महेशने मग यामागचे कारण सांगले. त्याची अडचण ऐकून मोठे साहेब विचारात पडले. मग एकदम त्यांनी एक युक्ती महेशला सांगितली. ती युक्ती ऐकून महेश खुशच झाला. 2च दिवसांनी माणिकबाईच्या नावाने एक पत्र आले. त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकांनी आपल्या मृत्यूपत्रात त्यांच्या नावे 2 लाख रुपये ठेवले होते. पण त्या मृत्यूपत्रात एक अशीही अट की माणिकबाईंनी लिहिता वाचता यायला हवे. जर त्या संपूर्ण मृत्यूपत्र वाचू शकल्या तरच त्यांना हे 2 लाख रुपये देण्यात यावे, अन्यथा काहीही देऊ नये. ते पत्र महेशने वाचून दाखवल्यानंतर माणिकबाईंनी कपाळाला हात लावला. काय ग बाई, ही अट आहे, महने लिहायला वाचता यायला हवे. मेल्या श्रीपतीला पैसे द्यायचे नसतील म्हणून त्याने ही अट घातली आहे. फाडून टाक रे बाबा हे पत्र. अगं आई, पण ही रक्कम थोडी थोडी आहे का? 5-50 असते तर ठीक होते, पण हे पूर्ण 2 लाख रुपये आहेत. रेखा, तुला काय वाटते? महेश रेखाकडे पाहिलं. आपल्या सासूला 2 लाख रुपये मिळणार आहेत हे ऐकून रेखा चांगली चकित झाली. ते म्हणतात ना, खरे आहे सासूबाई, 2 लाख ही काही मामूली रक्कम नाही. ते का मला कळत नाही, पण या अटीचे काय? या वयात काय मी शाळेत जाऊ? लोक हसतील ग मला. मी शिकवेल असतं अगं आई तुला, पण माझा सगळा वेळ ऑफिसात जातो. महेश आपली अडचण सांगत म्हणाला.
तशी रेखा एकदम म्हणाली, मग मी शिकवल तर चालेल का? तू होय चांगली की. महेश मनातल्या मनात हसला. माणिकबाई या गोष्टीला प्रथम तयार झाल्या नाहीत, पण हे पैसे महेशच्या संसाराला उपयोगी पडतील हा विचार करून त्यांनी होकार दिला. दिवस जात होते. काही महिने निघून गेली. माणिकबाईंना आता लिहिता वाचता येऊ लागले. घरातील कामे उरकून रेखाने ही कामे तडीला नेले. मात्र या काळात एक अल्पिक अशी गोष्ट मात्र घडून गेली होती. त्या दोघींची मैत्री असे अतूट बंध जुळले होते. माणिकबाई सासू राहिल्याने नव्हत्या, तर त्या रेखा सून राहिलेली नव्हती. एकमेकांची मनिच्छा ओळखून त्याचप्रमाणे त्या वागू लागल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला होता की घरात सुख शांती नांदू लागली होती. विशेषतः म्हणजे ही गोष्ट त्यांच्या दोघीच्या लक्षात आली नव्हती. एके दिवशी माणिकबाई महेशला म्हणाल्या, आता मला लिहिता वाचता येऊ लागला आहे. चल आपण त्या वकिलाकडे जाऊ. मी तुला मृत्यूपत्र वाचते, मग आपण ते 2 लाख रुपये घेऊन घरी येऊ. महेश दोघींनाही कोचावर बसलेलं पाहिलं आणि मग बोलला. आईकडे पहा. तो म्हणाला, आई आधी मी तुला क्षमा मागतो. तू आणि रेखा समजता तसे काहीही नाही. तुझ्या कोणत्याही नातेवाईकांनी तुझ्या नावाने 2 लाख रुपये ठेवलेले नाही. माझ्या साहेबांनी सांगितली होती ही युक्ती. युक्ती कसली युक्ती? माणिकबाई चकित होत्या आणि त्या म्हणाला, आई घरातल्या घरात नेहमी कटाकटीने ऑफिसमधल्या माझ्या कामात चुका होऊ लागल्या. मोठ्या साहेबांनी मला याचे कारण विचारले. मी खरं तर ते त्यांना सांगितले. तशी त्यांनी मला ही खोट्या मृत्यूपत्राची युक्ती सांगितली आणि या युक्तीचा काय परिणाम झाला तेही तुम्हालाच पाहत आहात. आज आपल्याकडे भले 2 लाख नसतील, पण घरात सुख शांती आहे. माणसाला आणखीन काय हवं? खरं आहे रे बाबा तुझं. माणिकबाई हसत म्हणाल्या, तुझ्या या युक्तीमुळे आम्ही एकमेकांशी मैत्रिणी झालो आहोत. महेशच्या या खुलाशाने रेखाही आनंदी झाली. घरातल्या घरात ती लहान मुलांचे क्लास घेऊ लागली. माणिकबाई तिला मदत करू लागल्या. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आयुष्य हे अवघड नाही. यात जर तुम्ही ध्येयाने काम कराल तर यशस्वी नक्की व्हाल. फक्त विश्वास ठेवून काम करा. असाध्य ते साध्य करता येतं. फक्त साहस लागतं, प्रयत्न लागतात आणि विश्वास लागतो. या काही गोष्टींनी अशक्य ही शक्य होतं. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. जगी निंद ते सर्व सोडून द्यावे. जशी वंद ते सर्व भावे करावे. रामदास एकमेकांतील द्वेषाची भावना सोडून नष्ट होत नाही. प्रेमानेच ती गोष्ट नष्ट होते. महात्मा गौतम बुद्ध सुद्धा हेच म्हणत होते. स्वामी माऊली सुद्धा हेच म्हणतात. साईबाबा सुद्धा हेच म्हणत होते आणि देव सुद्धा हेच म्हणतो. मनुष्य हाच आपल्या भाग्याचा कारागीर असतो. साने गुरुजी सुद्धा हेच म्हणत होते. सर्व संत सुद्धा हेच म्हणत होते. एखाद्या तळ्यात सभोवरच्या वस्तूने जसे प्रतिबिंब पडते, त्याचप्रमाणे देशातील लोकांच्या विचाराचे, धर्माचे, नीतीचे, तत्वज्ञानाचे, व्यापाराचे, समाज स्थिरांचे चित्र त्यांच्या भाषेत उतरत असते. परमेश्वराच्या न्यायाविरुद्ध ज्याचा विश्वास नाही तो संशयात्मक असतो. जो परमेश्वराला आपल्या जवळ आणतो त्याचा पराजय कधी होत नाही. चुकीची भीती बाळगू नका, कारण कोणीच संपूर्ण नाही, परंतु त्यांच्या चुका पुन्हा पुन्हा करू नका. आयुष्यात यशस्वी व्हायचंय म्हणून तुम्हाला काय करायचे हे माहीत नसेल तर एक गोष्ट नक्की करा. आयुष्यात तुम्हाला जे आवडते ते करा, कारण जेव्हा तुम्हाला जे आवडेल ते कराल तर तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. भिवू नका, घाबरू नका. जे करायचंय ते करा. तुम्हाला जे वाटतंय ते नक्की आता होणार आहे. बाळा, काळजी नका करू. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार केला होता ते आता पूर्णपणे शक्य होतील. स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी.
प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेल असे नाही, पण प्रत्येक चांगली गोष्ट मात्र मोठी असते. तारुण्यातील एक चूक आपलं आयुष्य बर्बाद करू शकते, ते म्हणजे फालतू कामात वेळ वाया घालवणे. तारुण्य हा शब्द राष्ट्रीय पुनरुत्तीचा शोधक आहे. जो मृत्यूभूमीवर प्रेम करत नाही त्याला कशावरच प्रेम करता येणार नाही. ज्याचं मन सदा धर्मत्तर असतं त्याला देव देखील नमस्कार करतो. आयुष्यात काही मिळवायचं असेल तर असं मिळवा जसं तुम्हाला यश हे मिळणार आहे. सहानुभूती हे आपले मत ठेवा, पण म्हणून आपल्या आयुष्यात चुकीचा कर्म करू नका. एकूण काय, माणसाने चुका केल्या हे अनुभव आहे, पण जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करून नाही तर मेहनत करून नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून काम केल्यानेच यश मिळते. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असल्यास नक्की कमेंटमध्ये 101 हा चमत्कारी अंक टाईप करा. इतिहासकार आहे त्याने सांगले होते, जर तुम्हाला काही मिळवायचे आहे तर तुम्हाला ध्येय गाठायचे आहे. जर तुम्हाला सर्व काही मिळवून घ्यायचे आहे तर प्रयत्न असे करा की तुम्ही कोणत्याही गोष्टीत पुढे जाल, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश नाही मिळणार. आयुष्य आपल्याला खूप काही देऊन जाते, ते खूप काही मिळवण्याचा फक्त विश्वास पाहिजे. वेळ कुठलीच शुभ नसते किंवा कुठलीच अशुभ नसते. वेळ हे त्या कर्मानुसार तयार होते. ज्या वेळेला चांगले कर्म केले जाते ती वेळ शुभ मानली जाते. ज्या वेळेला चुकीचे कर्म केले जातात ती वेळ खराब मानली जाते. आणि ज्या वेळेला तुम्ही कर्म हे चुकीचे करून त्या कर्मात सुधारसाल ती वेळ नवीन सुरुवात मानली जाते. आयुष्यात जर खरंच तुम्हाला यशाच्या शिखरावर जायचंय, उंच भरारी घ्यायची, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जर तुम्हाला हे सर्व करायचंय, तुम्ही हे करू इच्छिता, तर तुम्हाला प्रयत्न मात्र करावे लागतील. प्रयत्नाशिवाय काहीही नाही. प्रयत्न करा. प्रयत्नाशिवाय तुम्हाला काहीही मिळू शकत नाही. विश्वास ठेवा, सर्व काही शक्य आहे. तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही जर स्वामींना मानत असाल, तर या संदेशाला पूर्ण ऐकल्यानंतर एकदा कमेंटमध्ये 101 हा चमत्कारी अंक टाईप केल्याशिवाय पुढे जाऊ नका. स्वामी म्हणतात, आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला. तुम्ही आज विश्वास ठेवला, या संदेशाला पूर्णपणे ऐकले. तुम्हाला नक्की एक चांगली बातमी मिळणार आहे हे लक्षात घ्या. पैशापेक्षाही एक वेगळी गोष्ट असते, ती म्हणजे आपण काय करायचे. चुकीचे काम केल्याने आयुष्यात दुःखच मिळतं. जर आपल्याला चांगले काम करायचे, चुकीचे काम करायचे तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. विश्वास ठेवा, जर तुम्ही प्रयत्न योग्य दिशेला कराल तर यश तुम्हाला नक्की मिळेल. वर्तमान काळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या, कारण हा कधी भविष्य काळामध्ये बदलून जाईल, सांगता येणार नाही. स्वामी म्हणतात, वेळ गेलेली नाही, वेळ घालवू नका. जे आज अंधारात आहे त्यावर कालच प्रकाश पाडील, आणि जे आज ऐश्वर्याने चकाकीत आहे ते झाकून ठेवील. देवावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म प्रामाणिकपणे पार पाडत राहा. तुम्हाला नक्की यश मिळेल. आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकलाय. तुम्ही भाग्यवंत ठराल. तुमच्या जीवनातील अमूल्य वेळ तुम्ही स्वामींना दिलाय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही. ते तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. फक्त विश्वासाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. श्री